तर खेड तालुक्यातील अंबोली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कैलास शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे आणि या निवडीनंतर पत्नी राधिका शिंदे आणि सरपंच कैलास शिंदेंना खांद्यावर उचलून घेत जल्लोष साजरा करण्यात आला। माझा नवरा फक्त माझा जोडीदार नाही तर आता गावाचा आधार आहे, अशी प्रतिक्रिया राधिका शिंदे यांनी दिली आहे। माझा कारभारी लय भारी, त्यांची मिरवणूक निघाली, यांच्या आनंदाच्या भरात मी त्यांना खांद्यावर उचलून घेतलं। इथून पुढे पण गावचा कारभार चांगला विकास चालू ठेवतील याची मला खात्री आहे। तर कारभारी आणि कारभारीण आता गावाचा देखील गाडा हाकणार आहेत, कारण कारभारी झालेत गावाचे सरपंच आणि हे कळल्यानंतर कारभारीने थेट आपल्या जोडीदारालाच खांद्यावरती उचलून घेतलं आणि आता तो गावाचा आधार झाल्याची भावना जी आहे ती त्यांनी व्यक्त केली। हे दृश्य सध्या समाज माध्यमांवर सोशल मीडियावर सगळीकडे व्हायरल होताना दिसतंय। बऱ्याच वेळेस आपण कायम असं बघत असतो की या स्त्रीच्या या सगळ्या विजयात पुरुष अग्रेसर असतात, पेढा भरवणं असेल, जल्लोष करणं असेल, या सगळ्या गोष्टी होतात, पण हे असं काहीतरी प्रथमच बघायला मिळतंय। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांसाठी खास प्रसाद बनवण्यात येतोय। हो, खास प्रसाद 13,50,000 बुंदीचे लाडू जे त्याची निर्मिती करण्यात येते, तर 60,000 राजगिऱ्याच्या लाडूचा प्रसादही या ठिकाणी असणार आहे। बुंदी आणि राजगिरा लाडू प्रसाद व्यवस्थेची जबाबदारी विभाग प्रमुख भीमाशंकर सारवाडकर यांना देण्यात आली आहे। याशिवाय सुमारे 120 कर्मचारी 24 तास परिश्रम घेत आहेत। भाविकांना दिला जाणारा लाडू प्रसाद स्वादिष्ट करताना आरोग्याच्या दृष्टीनेही सर्व नियम पाळण्यात येत आहेत। प्रसाद पॅकिंग करण्यासाठी पर्यावरणपूरक कागदी पिशवींचा वापर करण्यात येतोय। आणि आता एक खास बातमी, भारतासाठी भारतीयांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरलाय। भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला आज आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले आणि या ISS-ला ड्रॅगन कॅप्सूल जोडण्याची प्रक्रिया यशस्वी झाली असून शुभांशु शुक्ला 14 दिवस स्पेस स्टेशनवर राहणार आहेत। 1984 नंतर अवकाशात झेप घेणारे शुभांशु हे राकेश शर्मा यांच्यानंतर भारताचे दुसरे अंतराळवीर ठरले। 25 जून 2025 रोजी शुभांशु शुक्ला यांनी इतिहास रचला। शुभांशु शुक्ला भारतीय हवाई दलाचे अनुभवी पायलट आहेत। XCM-4 मोहिमेत 4 अंतराळवीर 14 दिवस अंतराळ स्थानकात वास्तव्य करणार आहेत। एक छोटा सा संदेश मेरे प्यारे देशवासियों के लिए, आपके प्यार और आशीर्वाद से सुरक्षित मैं इंटरनेशनल स्पेस स्टेशन पे पहुंच चुका हूं और बहुत आसान दिख रहा है यहाँ खड़े होना, लेकिन थोड़ा सा मुश्किल है, थोड़ा सा सर भारी है, थोड़ी तकलीफ हो रही है, लेकिन ये सब बहुत छोटी चीज़ें हैं और कुछ ही दिनों में हम इसके यूज्ड टू हो जाएंगे। और ये पहला पड़ाव है इस जर्नी का और अभी आगे 14 दिन यहाँ पे रह के हम काफ़ी सारे साइंस एक्सपेरिमेंट्स करेंगे, आप लोगों से बातचीत करेंगे। लेकिन कहीं ना कहीं ये जो पड़ाव है ये भी दिखाता है कि ये हमारी अपनी स्पेस जर्नी का भी एक पड़ाव है। तो मैंने बात की थी आपसे कुछ देर पहले जब मैं ड्रैगन में था और अभी यहाँ से आगे भी बात करता रहूँगा। चलिए इस जर्नी को बहुत एक्साइटिंग बनाते हैं, बहुत उत्साह से इसमें पार्टिसिपेट करते हैं। मैं बहुत उत्साहित हूँ और मैं अपने शोल्डर पे अपना तिरंगा जो मैं लेके चल रहा हूँ, मैं मानता हूँ कि आप सब मेरे साथ हैं, तो मैं ये भी समझ लेता हूँ कि आप सब भी मेरे साथ उत्साहित हैं और मुझे लगता है कि अगले 14 दिन बहुत ही एक्साइटिंग जाने वाले हैं। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।